किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर पालकमंत्री अशोक उईके यांचे मौन. शेतकऱ्यांप्रती पालकमंत्री अशोक उईके यांची संवेदनशीलता हरपली. चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी अवैध सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा गंभीर मुद्दा राज्यात गाजत असताना या प्रकरणी रोशनच्या कुटुंबाची साधी भेट पालकमंत्री अशोक उईके यांनी घेतली नाही. पालकमंत्र्यांची संवेदनशीलता हरपली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री उईके यांना या प्रकरणाबद्दल विचारणा केली असता त्यांनी प्रकरणाची चौकशी करून सांगतो असे म्हणत बोलणे टाळले. शेतकरी संकटातील या प्रश्नावर जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्पष्ट भूमिका न मांडल्याने पालकमंत्र्यांच्या मौनाची चर्चा आता राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र झाली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुडे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री अशोक उईके यांनी अद्याप भेट दिली नसल्याचा मुद्दा आक्रोश मोर्चातून पुन्हा अधोरेखित झाला. या घटनेने जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुख असलेल्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेबाबत जनतेत आणि विशेषतः शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. आपल्या जिल्ह्यात एवढा मोठा प्रकरण झालेला आहे. त्यात पालकमंत्री म्हणून आपण भेट दिली नाही. आज बच्चू कडू यांनी सुद्धा चौकशी केली.